विनंती असेल नडगाव टीमला सलामीचे दोन्ही बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करायचंय। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतो, एका बाजूला बावगर संघ, दुसऱ्या बाजूला नडगाव, दोन्ही संघ दिग्गज मातब्बर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। तर नक्कीच उल्लेख करेल या क्रीडा स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते। ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 चा हा दैदिप्यमान थरार जो मात्र आपण सगळे पाहू शकतो, अनुभवू शकतो। आणि नक्कीच उल्लेख करेल या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आधारस्तंभाची भूमिका आपल्या सर्वांना पाहायला मिळते, अशाच आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय उद्योजक, समाजसेवक, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील एक देव माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे श्रेयसदादा वेखंडे साहेब, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी सातत्याने मदतीचा हात आपल्याला पाहायला मिळतो। हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे श्रेयसदादा वेखंडे, त्यांचं देखील मनापासून आभार असेल। त्यासोबत पाहायला गेलं तर आमचे मनोजदादा असतील, त्यासोबत मनीषदादा पाहायला मिळतील, ललितदादा पाहायला मिळतील, दर्शनदादा पाहायला मिळतील। या सर्वांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली जाते, त्यांचं देखील गोड असं कौतुक असेल। दरम्यान आपण पाहतोय वेगवान चेंडू होता, पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळतोय। दरम्यान सिंगल धाव जी मात्र घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय। थोडेसे सफल झाले होते फलंदाज, सिंगल धाव घ्यायचं होतं परंतु ऐन मोक्याच्या क्षणी नॉन स्ट्रायकर एंडवरतून कॉल आला नो। दरम्यान आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय, इनफिल्डला बेदोन, टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, असेल हा चौकार। नक्कीच उल्लेख करेल अगदी सिंगापूरला आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला ट्रॅव्हल करत आहेत सिंगापूरवरून बंटी धमके यांच्या माध्यमातून असनोली संघाला शुभेच्छा येतात। त्यासोबतच या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येताना पाहायला मिळतात। अप्रतिम असं आयोजन असं ते देखील म्हणतात आणि त्यासोबतच पाहायला गेलं तर आपल्याला अप्रतिम असे टी शर्ट पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून। नक्कीच सौजन्य झालेले आपण काही टी शर्ट पाहतोय, त्यामुळे त्यांचं देखील मनापासून आभार असेल। दरम्यान कट करण्यात येतोय, चेंडू चाललाय पॉइंट रिजन मध्ये, दरम्यान कंप्लीट होतीये डबल कंप्लीट होतीये 2 धावेच्या मदतीने। 6 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील। पहिला चेंडू डॉट, त्यानंतर येतोय चौकार, त्यानंतर 2 धावा एक्झिक्यूट होत असताना पाहायला मिळतील। एकंदरीत 6 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत। बावगर विपक्ष नडगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये। दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो आणि धावा देखील चांगल्या मिळतील। क्रॅकिंग कव्हर रिजन मधून बॉल सीमा पार, पुन्हा एकदा पॉवर प्लेचा स्ट्रोक, लावलाय मॅप आणि शोधला गॅप, गाडी पोहोचते डेस्टिनेशन पर्यंत, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4। सँडीचा देखील उल्लेख करेल कारण नडगाव येथे नाईटची स्पर्धा सुरू होती। मी अगदी एक दिवस त्या स्पर्धेसाठी आलो होतो, त्यावेळेस सँडीशी ओळख झाली होती। एक अप्रतिम असं यंग टॅलेंटेड खेळाडू आहे, एका बाजूला बालके सर, दुसऱ्या बाजूला सँडी, दोघांच्या माध्यमातून सातत्याने चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे। दरम्यान
बॅक टू दी क्रिकेट. 10 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. अक्षय आणि यशवंत ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळतीये. 10 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस कट करायचं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने टाकलेला चेंडू. चेंडू पडतोय गुड लेंथ वरती. त्यासोबत अँगल सोबत बाहेर निघताना पाहायला मिळतोय. फलंदाज अक्षय होता ज्याने कट करायचा प्रयत्न केला होता. मानस धाडस पाहायला मिळालं परंतु प्रयत्नांती परमेश्वर काही मिळालं नाही. डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस देखील आपण पाहतोय पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. दरम्यान समाप्ती होती डॉट बॉलची. अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त. टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10. पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 अशी धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल बावगर टीमला. आपण थोडस स्पीडअप करायचंय. आपल्या माध्यमातून खूप जास्त अवधी घेतला जातोय. थोडस स्पीडअप करा आपण विनंती असेल. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 10 अशी धावसंख्या पाहायला मिळते. अजय येतोय बॉलिंग मार्क वरती. बावगर टीम आपल्याला शेवटचं ऑफिशियल पुकार केलं जाते. सातत्याने तुमच्या माध्यमातून खूप जास्त अवधी घेतलं जाते. त्यामुळे विनंती असेल आपण थोडंसं सहकार्य करायचे. थोडंसं स्पीडअप करायचे. बॉलिंग मार्क वरती अजय येतोय. दुसऱ्या बाजूला यशवंत आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन नडगाव संघासाठी. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये. थर्ड मॅन फाईन लेग शॉट. मिड विकेट पाहायला मिळतोय. शॉट कव्हर देखील आपल्याला पाहायला मिळतो. तर डीप मध्ये डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतील. मिड विकेट असतील, लॉंग ऑन असतील, लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतील. त्यासोबतच डीप मध्ये आपण पाहतोय जो मात्र फाईन लेग असेल. चला बावगर टीम आपण थोडस स्पीडअप करायचे. 7 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. विनंती असेल थोडस स्पीडअप करा आपण. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग एफर्ट खराब, जजमेंट खराब आणि बॉल जातोय ओव्हर द फिल्डर हेड. बॉल सीमा पार लॉंग ऑन ला क्लिअर करत येतोय. हा नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा नडगाव संघासाठी चौकार. जजमेंट खराब होतं. आधी पुढे आले त्यानंतर पाहायला गेलं तर जजमेंट खराब असल्या कारणाने चेंडू डोक्यावरून निघून गेला 4 धावांसाठी. यावेळेस फुलटॉस चेंडू. कॅचची संधी होती. कॅच सुटली मात्र काही धावा वाचवल्या त्यात काही शंका नसेल. हाफ चान्स होता परंतु फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो सूरज यांच्या माध्यमातून अप्रतिम असं क्षणचित्र टिपलं जात आहे. पहिला अटेम्प्ट आपण पाहिला त्यानंतर अगदी शरीरापासून दूर चेंडू होता त्यामुळे एफर्ट करता आलं नाही. तोपर्यंत कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते सिंगल. इथे पुल करायचा प्रयत्न बॅटची काढा लागते. एसटी रक्षक कुठली चूक करणार नाहीयेत. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. अक्षयला परतायला लागते माघारी. लागतोय हा पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या नडगाव संघाला. अक्षय बॅक टू द पवेलियन.
15 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजय आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर सिंगल धाव पाहायला मिळते. तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळते. चांगलं असं कमबॅक होत असताना पाहू शकतो. पहिल्या 7 चेंडूंवरती 14 धावा आल्या, त्यानंतर कमबॅकची गरज होती पावगर संघाला आणि तो कमबॅक होत असताना आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून 15 धावा स्कोरबोर्ड वरती असतील. मी उल्लेख करतो तो पहिल्या 7 चेंडूंमध्ये 14 धावा आल्या होत्या. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू बँग ऑन टार्गेट. चेंडू एस्ट्यांवरती आदळतोय. फलंदाज होईल बाद. लागतोय हा दुसरा झटका. बॅटिंग करणाऱ्या नटगाव संघाला आल्या पावली परतायला लागतंय. प्रवीणला टुवर्ड्स द पवेलियन. बॅक टू बॅक 2 विकेट पडत असताना पाहायला मिळतात ऑन अ हॅट्रिक. इथे देखील मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळते. वॉट अ फिल्डिंग. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. अगदी झेल केली. त्यानंतर आपण पाहू शकतो हात स्ट्रेच केलं, चेंडूला गॅदर केलं, दरम्यान 1 धाव कंप्लीट होतीये. मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आल्या, 2 विकेट देखील कॅरी केल्यात. अप्रतिम असं कमबॅक पाहायला मिळतोय बावगर संघाच्या माध्यमातून. पहिल्या फेरीतील सर्व सामने कंप्लीट झाले. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. वाऱ्याच्या वेगाने बॉल सीमा पार मिड विकेटला क्लिअर करत येतोय षटकार. तर यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना नेहरोली विपक्ष असनोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचा आपण कौल करणार आहोत. नक्कीच उल्लेख करेल सर्व घटकांचं ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी मेहनत घेतली जाते. सातत्याने सकाळच्या सत्रापासून मनीष सरांची उपस्थिती पाहायला मिळते. आज पाहायला गेलं तर ते डॉक्टरकडे देखील गेले होते. अपॉइंटमेंट घेण्यात आली होती, परंतु चेकअप केल्यावरती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ते उतरले. प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते. दुसऱ्या बाजूला दर्शन सर पाहायला मिळतात. वसुली किंग म्हणून त्यांची देखील ओळख आहे. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट होतीये. सिंगल धाव एक्झिक्यूट केली जातीये. सिंगल धाव एक्झिक्यूट केली जातीये. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल 23 या आकड्यावरती. येस, मॅगी सांगतोय की कॅनडा रिटर्न आहेत. 3 वर्ष कॅनडाला सराव केलेला आहे फिल्डिंगचा. त्यानंतर गोलंदाजीचा देखील सराव ते तिथं करत होते आणि त्यानंतर इथे येस कोचिंग देखील 1 वर्ष करायला गेले होते असे आमचे दर्शन सर पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. दरम्यान एसटी रक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय फंबलनेस पाहायला मिळते. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 1 धाव पाहायला मिळते. 2200 स्वरूपात 1 धाव येते.
24 धावा स्कोरबोर्ड वरती. मॅगीचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. बेलगाम घोडा आपण बनतो, बेलगाम लडका म्हणून मॅगीची ओळख आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्याच्याकडे असतं. कॉन्फिडन्स असावं तर मॅगी सारखं. इथे डाऊन दी बॉल आले, फिल्डर कॅच होती कंप्लीट. 24 या आकड्यावरती लागतोय. हा तिसरा झटका आपण पाहू शकतो. नडगाव संघाला नारायण फरडे बॅक टू दी पवेलियन. चोवीस धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक मार्गस्थ तिसरं. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. मागच्या षटकामधील शेवटच्या चेंडूवरती एक षटकार आला. त्यानंतर आपण पाहिलं तर पूर्ण प्रकारे पुन्हा एकदा बॅकफूट वरती जात असताना या षटकामध्ये पाहायला मिळतोय. चेतनचं षटक अप्रतिम पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 सिंगल आले. तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. संघर्ष पाहायला मिळतोय. बेड्या टोकण्याचं काम गोलंदाजाने केलंय आणि त्या बेड्या टोकलेल्या असताना बेड्या खोलायचं काम करत होते आणि त्याला अनुषंगून मोठा फटका मारायचा प्रयत्न. फलंदाज झाला बाद. यावेळेस यॉर्कर यांचा हा चेंडू ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. 2 चेंडूचा की अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस वाईड बॉल असेल. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचाचे दोन्ही हात समांतरी धाव असेल. अवांतर अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. आज एज अ ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात दशरथ सर. दुसऱ्या बाजूला अभिजित सावंत सर देखील पाहायला मिळतील. इथे पुल करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक आले. डाऊन दी बॉल टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा के विकेटचं पतन लागतोय. हा चौथा झटका 26 या आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या नडगाव संघाला. तर आमच्या पॅडे दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम दादा, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. 5 चेंडूंचा की कंप्लीट होतोय. 1 चेंडूचा की अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. सागर आपण पाहतोय नवीन फलंदाज येतोय 6व्या क्रमांकावरती आपण पाहू शकतो. दुसऱ्या बाजूला सुनत ज्याच्या माध्यमातून आउटस्टँडिंग गोलंदाजी केली जाते. चेतनच्या माध्यमातून आउटस्टँडिंग गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. इथे उकारायचा प्रयत्न होता. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं जाते. दरम्यान लीग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होतीये आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. तीन षटकांची समाप्ती. 27 धावा स्कोरबोर्ड वरती. 9ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 अशी धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळेल. विनंती असेल असनोली टीम कॅप्टन त्यासोबतच नेहरोली टीम कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचे. असनोली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती आहे नेहरोली टीम कॅप्टनला आपण देखील आमच्या सोबत संलग्न व्हायचं आहे. 27 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांची समाप्ती होतीये. इथे वाईड बॉल येतोय. 28 धावा स्कोरबोर्ड वरती. सुनत जो मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आहे. चौथ्या षटकासाठी सुनतला प्रचारित केलं जातंय. बावगर विपक्ष
नडगाव अशी ही मॅच आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळेल. नेहरोली विपक्ष असनोली असे दोन दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये असतील. यावेळेस देखील खेचून मारायचा प्रयत्न होता. दरम्यान आपण पाहतोय सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. 29 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू अभ्यंतर येतो, त्यानंतर सिंगल येते. 29 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचे विनंती आहे. बावगर टीम सातत्याने तुम्हाला आम्ही कॉल करतोय तरी देखील तुमच्या माध्यमातून खूप अवधी घेतला जातोय. स्पीडअप करायचे. स्ट्रायकर एंड वरती आपण किरणला पाहतो. 1 चेंडूमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला 2 चेंडूंमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन सागरचं पाहायला मिळतोय. अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळतीये. फलंदाजाला वाटतंय अतिशय वेगाने चेंडू येईल, परंतु चेंडू पडल्यावरती हळूहळू पद्धतीने येतोय, ट्रॅव्हल होतोय आणि त्याला अनुषंगून पहिले बॅट फिरते. त्यानंतर आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतो असं नाही, इथे डॉट बॉलची समाप्ती होतीये. 29 धावा स्कोरबोर्ड वरती. ह्यावेळेस व्हाईट बॉल असेल. व्हाईटच्या मदतीने टीमची टोटल 30 या आकड्यावरती संघर्ष पाहायला मिळतोय. नडगाव संघाच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली होती. 76 रन्स त्यांनी बनवले होते. या मॅच मध्ये आपण पाहतोय धावेंसाठी संघर्ष होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फिंगर रोल करण्यात आले होते. चेंडू पडला, थोडंसं वळण घेतलं, दरम्यान 1 धाव कंप्लीट होतीये. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. 31 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा काही शिल्लक. 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात. सुनच्या षटकामध्ये 2 अभ्यंतरचे धावा, त्यानंतर 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला शेवटचा ऑफिशियल पुकार बावगर संघ. तुमच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू नंतर अवधी घेतला जातोय. इथे पुल करायचा प्रयत्न, फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क प्रॉपर होतोय आणि बॉल निघून चाललाय. लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाजच्या बॅटमधून येते दगनीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हात तोफेचा गोळा. खासदार चषक षटकार. षटकाराच्या मदतीने 37 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 37 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहू शकतो. चांगलं असं बॅटल रंगतो. एका बाजूला नडगाव, दुसऱ्या बाजूला बावगर संघ पाहायला मिळतोय. पंचांकडे कटाक्ष लाऊड अपील केली जातीये. दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 38 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. लीग बायच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. अडतीस धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आमच्या सोबत मयूर देखील जोडले गेले, ते देखील पाहतायत कशी लाईव्ह स्कोरिंग केली जातीये. बॅटची कडा लागतीये. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. दरम्यान 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फिकी थोडीशी वाईड होती आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अशा रीतीने आपण पाहू शकतो 4 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 40. येणारे 24 चेंडू 10.25च्या सरासरीने 41 धाब्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. बावगर संघाला असेल. विनंती आहे नेरोली टीम कॅप्टन आणि असनोली टीम कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचे. आपण टॉस करणार आहोत. असनोली टीम कॅप्टन आणि नेहरोली टीम कॅप्टन दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचंय. मागच्या संस्करणामध्ये रनरअप राहिलेला संघ आपण पाहतोय असनोली इन ऍक्शन मध्ये असेल. मयूर दिनकर सारखा एक हार्ड हिटर फलंदाज या संघामध्ये आपण पाहतो सातत्याने.
असा अस्नोली संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला नेहरोली संघाचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी नेहरोली संघाच्या माध्यमातून देखील आपण पाहिली होती. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं, उल्लेख करणं गरजेचं आहे. चला टॉस आपण करणार आहोत. मनीषजी खाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला अस्नोली संघ, दुसऱ्या बाजूला नेहरोली असे दोन दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये असतील. दरम्यान या मॅच मध्ये आपण पाहतोय बावगर विपक्ष नडगाव अशी मॅच आहे. 24 चेंडूंमध्ये मध्ये 41 धावांची गरज. ती 41 धावेंची गरज आपण पाहू शकतो. एका बाजूला नरगाव, दुसऱ्या बाजूला बावगर असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय नारायण, दुसऱ्या बाजूला चेतन आणि यशवंत ही जोडी पाहायला मिळतीये. इथे चांगला फटका स्लॉक केलंय आणि बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार हा येतोय. इनिंगचा पहिला ब्लास्ट, पहिला चौकार. स्ट्रायकर एंड वरती चेतन जिच्या बॅट मधून स्लॉक केलेला फटका पाहायला मिळतोय. 4 धावा, ज्या मात्र त्या चेंडूवरती आपण पाहू शकतो 4 धावांची मोहर होती. चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेस देखील पुल करायचं होतं
काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि सीमारेषा पलीकडे चाललाय. अगदी मोजून मापून तोलून मारलेला फटका. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. इथे कट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. थोडेसे शफल झाले होते. रूम क्रिएट करायचं होतं. ऑफ साईडला टार्गेट केलं गेलं होतं. पॉईंट असेल, कव्हर पॉईंट असेल, किंबहुना एक्स्ट्रा कव्हर असेल, या रिझनला टार्गेट करायचं होतं. आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती होतीये. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. चौकारांच्या मदतीने 8 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. इथे बॅटची कडा आणि एसटी रक्षक कुठली चूक करणार नाहीयेत. कट अँड कट बाय द कीपर. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा पहिला झटका. चेजिंग करत असताना 41 8 या आकड्यावरती फलंदाज होईल बाद. पहिला झटका लागतोय भावघर संघाला. आठ धावा स्कोरबोर्ड वरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आपण पाहतोय या षटकामधील. इथे वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अगदी डोळे बंद करून फटका फिरवावा. लॉफ्टेड ड्राईव्ह अगदी त्याचप्रमाणे पाहायला मिळाला. चेंडूला कुठेतरी पिक केलं नाही. पडल्यावरती अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळालं. थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू बाहेर निघाला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. मयूर देखील ऑफिशियल कमिटीमध्ये जोडले गेलेत. ते देखील पाहतायत कशी स्कोरिंग करतायत, त्यानंतर कशी ऑपिंग केली जाते. हे सर्वच त्यांच्या माध्यमातून पाहिलं जातंय. कदाचित इन फ्युचर वाहिनी देखील काढू शकतात. मग शैलेश दादाला आम्ही कदाचित बाय बाय म्हणू, असं देखील होऊ शकेल. डीजे मास्टर पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार, त्यानंतरच्या 4 चेंडूंवरती एकही धाव नाही, 1 विकेट कॅरी केली आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय. टीमची टोटल 1-8 पाहायला मिळेल. 41 धावांचं टार्गेट, त्यापैकी 8 धावा स्कोरबोर्ड वरती येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. ॲज अ ऑपरेटर आपल्याला शैलेश भोईर सर पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम अशी स्कोरिंगची वेबसाईट आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. मी म्हणेल कोणी नवीन असेल ना, तो देखील अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ती स्कोरिंगची वेबसाईट वरून स्कोरिंग शिकेल. इतकी सोपी वेबसाईट आहे. नक्कीच आपल्याला जर ऑनलाईन स्कोर पाहिजे असेल तर नक्कीच आपण दादांशी संपर्क करू शकता. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. शेके सरांना विनंती, आपण जिथे कुठे असेल आपण यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न दरम्यान आपण पाहतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये, तोपर्यंत 1 धाव झाली कंप्लीट आणि इथे फलंदाज बाद होतोय. लागतोय हा दुसरा झटका.
सँडी आपण जिथे कुठे असेल त्वरित यायचंय. नडगाव टीमचा सँडी आपण जिथे कुठे असाल आपण देखील यायचंय. नडगाव संघाचा सँडी आपण जिथे कुठे असेल आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. तर नक्कीच आपण पाहतोय अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय आणि 15 चेंडूंमध्ये कशी कामगिरी होईल ते मात्र आपण यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मध्ये आपण पाहतोय फिल्डिंग चांगली होतीये. दरम्यान 2 धावा याच्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने 11 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहू शकतो. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. इथे देखील आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी येतोय. हा मॅचचं समीकरण चेंज करणारा 6 धाब्यांसाठी येतोय. हा मॅचचं समीकरण चेंज करणारा षटकार. षटकाराच्या मदतीने 17 धावा स्कोरबोर्ड वरती. सतरा धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. अजून एका चेंडूचा काही शिल्लक पाहतोय आपण. समीकरण 13 चेंडूंमध्ये 24 धाब्यांची गरज. 13 चेंडू आणि 24 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला बावगर संघ दुसऱ्या बाजूला नडगाव असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न होता. मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच कंप्लीट होत नाहीये. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अशा रीतीने षटक क्रमांक 2 समाप्त होते. 2 षटकांची समाप्ती 19 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. समीकरण येणारे 12 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज असेल. विनंती आहे नडगाव टीमला आपण जास्त टीम आयडल घ्यायचं नाही. त्वरित बॉलिंग मार्क वरती गोलंदाजाला पाठवायचंय. अजूनही आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे त्यामुळे विनंती असेल थोडस स्पीडअप करायचंय नडगाव टीम. समीकरण 12 चेंडूंमध्ये 22 धाव्यांची गरज. यशवंत ज्याच्या माध्यमातून अजून एकही चेंडू फेस झालेला नाहीये. दुसऱ्या बाजूला अजय आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 10 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतो अजयच्या माध्यमातून. चला टीम आयडल घ्यायचं नाहीये नडगाव टीम. शेवटचं ऑफिशियल पुकार आपल्याला आहे. आपण टीम हँडल घ्यायचं नाहीये. 2 षटकांमध्ये 19 धावा पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडूंमध्ये 22 धाव्यांची गरज. यशवंत जो मात्र स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अजूनही फेस केलेला नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो 176च्या स्ट्राईक रेटने 6 चेंडूंमध्ये 10 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. अजून मात्र अजयचं बॉलिंग मार्क वरती 3ऱ्या षटकामध्ये प्रवीण पाहायला मिळतील. हा षटक दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट असेल कारण मोर दॅन डबल डिजिट धावसंख्या गेली तर चेजिंग करणारा संघ असं मात्र वर्चस्व गाजवू शकतो. परंतु इथून 5 ते 6 धाव्यांचं षटक आलं तर पुन्हा एकदा नडगाव संघ कमबॅक करेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पडतोय थोडासा आतमध्ये येतोय. दरम्यान 1 धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. बॅटची कडा लागली त्यानंतर चेंडू बॉडीला ब्रश झाला. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करत तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. एक चिक्की सिंगल जी मात्र कंप्लीट होण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजांना. सिंगल धाव एक्झिक्यूट झाली. समीकरण 11 चेंडूंमध्ये 21 धाव्यांची गरज असेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस देखील पंचांकडे अपील केली जातीये. मी म्हणेल चेंडू आणि बॅट मध्ये खूप जास्त अंतर आपल्याला पाहायला मिळत होता. पंचांवरती प्रेशर टाकण्यामध्ये आलं होतं. 10 चेंडूंमध्ये 21 धाव्यांची गरज. 20 धावा धावफलकावरती असतील. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 चेंडूंमध्ये 10 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतो अजयचं. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न लॉफ्टेड ड्राईव्ह मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलीये. विजयासाठी 9 चेंडूंमध्ये अजूनही 20 धाव्यांची गरज असेल. 9 चेंडू आणि 20 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती
या षटकामध्ये प्रवीण आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी केली जाते. 9 चेंडूंमध्ये 20 धावा अशी गरज आपण पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचं. नडगाव टीम तुमच्या माध्यमातून खूप जास्त अवधी घेतला जातोय. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. दरम्यान एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. फेकी चांगली होती. थोडीशी फंबलनेस आपण पाहिली. पंचांकडे कटाक्ष टाकलं जात आहे आणि पंचांचा बोट जो मात्र आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा आपण पाहू शकतो. तिसरा झटका यशवंतला परतायला लागते माघारी. यशवंत बॅक टू दी पवेलियन. स्कोरबोर्ड वरती 7 चेंडूंमध्ये 18 धावांची अजूनही गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. थोडंसं स्पीडअप करायचंय. नडगाव टीमला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. 7 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा याच्या मात्र स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. अँकर रोल अजयच्या माध्यमातून निभवलं जाते परंतु आता मोठे फटके त्याला मारावे लागतील कारण आपण पाहिलं तर संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. इथे पुल करण्यात येतोय. चांगला फटका आपण पाहू शकतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होतीये. दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. समीकरण पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज असेल. 24 धावा धावफलकावरती 8ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते परंतु आता गिअर चेंज करावा लागेल. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. विकी आपल्याला पाहायला मिळतील या डिफेंडिंग षटकामध्ये येत आहेत. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या मॅच मध्ये. गोलंदाजी देखील खूप सुरेख आपण पाहिली होती नडगाव संघाच्या माध्यमातून. या मॅच मध्ये देखील अगदी त्याच प्रकारे गोलंदाजी होती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा पाहायला मिळतात. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती विकी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. खराब गोलंदाजी. अव्वंतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25. 6 चेंडू 16 धावांची गरज. आता मॅच मध्ये टर्न येईल का, ट्विस्ट येईल का हा मोठा प्रश्न असेल कारण हे 2 चेंडू इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. त्या 2 चेंडूंवरती एखाद मोठा फटका येणं गरजेचं आहे. वावगर संघाच्या बाजूने दुसऱ्या बाजूला एखाद विकेट पडली तर मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळू शकतो नडगाव. इथे वाईड बॉल पंचांनी घोषित केलेला आहे आणि त्याला चॅलेंज केलं जातंय फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. वाईट बॉल असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पट्टीच्या खूप बाहेरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. 2 वाईड आपल्याला पाहायला मिळाले 2 चेंडूंवरती. समीकरण थोडंसं चेंज होतंय आता. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मिडल स्टिंग उद्ध्वस्त केली आहे. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोल्ड. लागतोय हा 4था झटका. अजय बॅक टू दी पवेलियन.
येणारे 5 चेंडू 15 धावांची गरज. अप्रतिम अशी चेंडू फेकी पाहायला मिळाली. मागच्या चेंडूवरती पहिले 2 चेंडू अवांतर होते, परंतु मिडल स्टिंग उद्ध्वस्त करणारा चेंडू आपण पाहिला. वेगवान चेंडू होता आणि त्यावरती फलंदाज पूर्ण प्रकारे हतबल होत असताना बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळाले. चौथा झटका बसतोय 26 या आकड्यावरती. विनायक आपल्याला पाहायला मिळतील, 6व्या क्रमांकावरती येतात. इथे फुल टॉस चेंडू, मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव झाली कंप्लीट. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जातीये. सिंगल धाव एक्झिक्यूट होती आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 27. 4 चेंडूंमध्ये 14 धावांची अजूनही गरज आहे. एक चेंडूमध्ये एका धावेचं कॉन्ट्रीब्युशन अक्षयचं, दुसऱ्या बाजूला एक चेंडूमध्ये एका धावेचं कॉन्ट्रीब्युशन विनायकचं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस बॅटची कडा लागतीये. चेंडू चाललाय फायनल क्षेत्रामध्ये. चेज मोठी आहे, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मॅचला संजीवनी देणारा हा चौकार पाहतोय आपण फलंदाजच्या बॅटमधून. मॅचला संजीवनी देण्याचं काम केलं जातं. इथे धावा येणं गरजेचं आहे आणि धावा येत असताना पाहायला मिळतात. मग त्या बॅट कटनी येऊ दे किंबहुना मिडल ऑफ द बॅट येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे. 3 चेंडूंमध्ये 10 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळतीये. इथे वाईड बॉल येतोय. 3 चेंडू आणि 9 धावेची गरज. 3 अवांतर चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय. पूर्ण प्रकारे या षटकाचा विचार केला, अनालाइज करायचं झालं तर विकेटच्या माध्यमातून एक मिडल ऑफ दी स्टंप चेंडू फेकी करण्यात आली होती. अन्यथा मी म्हणेल की थोडीशी खराब गोलंदाजी होत होती. यावेळेस देखील चांगला वेगवान चेंडू पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, दरम्यान फलंदाज बाद होतोय. धावबाच्या स्वरूपामध्ये स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली जातीये. अक्षयला परतायला लागते माघारी आणि विनायकला परतायला लागते माघारी आणि लागतोय हा 5वा झटका. मध्ये 8 धाव्यांची गरज. एका बाजूला संघ आपण पाहतो नडगाव, दुसऱ्या बाजूला बावगर, असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट. दोन्ही संघांसाठी असणारे एक मोठा फटका येणं गरजेचं आहे बावगर संघाला. आणि इथे अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. इष्टांचा वेग घेणारा चेंडू होता. अजून एक झटका, 6वा झटका बसतोय. समीकरण येणारा एक चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. भार्गव आपण पाहतोय 8व्या क्रमांकावरती येतोय. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे का मॅच मध्ये, हा मोठा प्रश्न असेल. कारण एका चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती अप्रतिम चेंडू फेकी केली जाते. यावेळेस देखील चांगला फटका आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर मध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे नडगाव या संघाने. अभिनंदन नडगाव टीम. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत भावगर या संघाला.